काल आपण राहूविषयी थोडीशी माहिती घेतली. त्याच्या पुढे आपल्याला केतूविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. पुन्हा पुन्हा तेच रिपिटेशन करण्यापेक्षा राहू आणि केतू प्रत्यक्षात ग्रह नाहीत आणि पाश्चिमात्य ज्योतिषी त्यांचा प्रभाव कुंडलीवर कसा पडतो हे पाहत नाही, हे आपण लक्षात घेतले. परंतु पौर्वात्य पद्धतीनं सूर्यापासून शनीपर्यंत आणि राहू केतू यांचा विचार गेल्या 20 वर्षापर्यंत केला जात होता. आणि आता पौर्वात्य, पाश्चिमात्य आणि जगाच्या कुठल्याही भागातले असणारी ज्योतिषी हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या तिन्ही ग्रहांचं पण काय फलित आहे याचा विचार करून आता फलित वर्तवत असतात. काल आपण थोडीशी चर्चा केल्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी या सगळ्या आपल्याला 5 ग्रहामध्ये किंवा राहू आणि केतू मंडळ त्यात मिसळलेले ग्रह असं सगळी मिळून 9 ग्रहामध्ये समाविष्ट करून घेणं योग्य नाही. थोडीशी आपण काल ओझरत उल्लेख केलाय की राहू आणि केतू यांचा फलादेश कदाचित नंतर समाविष्ट झालेला असावा. फार वर्षापूर्वी, फार वर्षापर्यंत सूर्यापासून ते शनीपर्यंत यांचा विचार करून फलादेश सांगितला जात असावा. तो नक्षत्रावरून सांगितला जात असावा आणि नंतर राशींचं वर्गीकरण आहे ते त्यानंतरच्या काळामध्ये झालेलं असावं असा आपण एक अंदाज बांधलेला आहे. कारण राहूला आणि केतूला कुठल्याही राशीचं उच्चत्व, नीचत्व, स्वराशी अशी दिलेली नाहीये. मात्र त्यांना नक्षत्र दिलेले आहेत. पैकी विंशोत्तरी महादशेमध्ये अश्विनी, मघा आणि मूळ ही 3 नक्षत्र केतूच्या आधिपत्याखाली दर्शवलेली आहेत. म्हणजेच चंद्र जर त्या जातकाच्या जन्माच्या वेळेला एकतर अश्विनीमध्ये किंवा मघामध्ये किंवा मूळ नक्षत्रामध्ये असेल तर त्या जातकाला सुरुवातीला केतू महादशा येते. आणि ही केतू महादशा 7 वर्षाची ठरवली गेलेली आहे. यांची खगोलीय माहिती फारशी नाही म्हणण्यापेक्षा काहीच नाही राहू केतूची. फक्त खगोलीय माहिती म्हणजे कशी की हे छेदनबिंदू आहेत किंवा संपात बिंदू आहेत किंवा छायाग्रह आहेत. म्हणून इतर ग्रहाप्रमाणे पृथ्वीशी तुलना करता त्यांची घनता, त्यानंतर त्यांचं क्षेत्रफळ, त्यांचं असणं उष्णतामान, तिथे सजीव सृष्टी आहे किंवा नाही याचा विचार करायचा नाही. कारण मुळातच आपण पुन्हा पुन्हा सांगतोय की ते अस्तित्वात असणारे घन स्वरूपातले किंवा वायू स्वरूपातले टेरिस्ट्रियन किंवा गॅस प्लॅनेट किंवा आईस प्लॅनेट नाही आहेत. ते संपात बिंदू आहेत. ज्याप्रमाणे राहूला मिथुन राशी
ही स्वगृही धरली जाते किंवा उच्चीची धरली जाते. आणि काही फलज्योतिषी वृषभेचा राहू सुद्धा चांगला मानतात. काही फलज्योतिषी कन्येचा राहू चांगली फळं देतो असं म्हणतात, किंवा कन्या राशीकडे राहूचं स्वामित्व दिले. त्याचप्रमाणे एक्झॅक्टली त्याच्या समोरच्या राशी म्हणजे केतूला धनु रास आणि मीन रास या दोन राशी फळं देण्यासाठी चांगल्या समजलेल्या गेलेल्या आहेत भारतीय फलज्योतिषी शास्त्रामध्ये. आणि एका राशीमध्ये राहूप्रमाणेच केतूचं भ्रमण सुद्धा 1.5 वर्षाचं ठरवलेलं आहे किंवा आहे. म्हणजे क्रांतिवृत्ताचा एक फेरा पूर्ण करण्यासाठी 12 राशींचा, राहूप्रमाणेच केतूला पण 18 वर्ष लागतात. आणि राहू आणि केतू हे पश्चिमेकडून पूर्वेकडे न फिरता पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उलट दिशेने फिरतात. म्हणजे जर आज मीन राशीत केतू असेल तर 1.5 वर्षानंतर तो कुंभेत येईल, नंतर 1.5 वर्षानंतर मकरेत येईल, नंतर धनेत येईल. असं याचा फलादेश सांगताना काही ठराविक मर्यादा राहूला आणि केतूला दिलेल्या आहेत. कारण कालच आपण थोडंसं ओझरता उल्लेख केला आहे की मानवी जीवनामध्ये किंवा या पृथ्वीच्या पाठीवर सजीव सृष्टीमध्ये घडणाऱ्या सगळ्याच घटना सूर्य ते शनी आणि राहू केतू यामध्ये जर आपण विभागून दिल्या तर ते बळबळ एखाद्या ग्रहाला एखादा गुणधर्म चिकटवल्यासारखं होईल. म्हणून हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो यांच्या बरोबरीने आपल्याला राहू आणि केतूचा पण विचार करायचा आहे. प्रामुख्यानं केतू हा मातामह म्हणजे आईचे वडील यांच्या फळासंबंधी बघितला जातो. किंवा एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतूची स्थिती त्या जातकाच्या आईच्या वडिलांविषयी काहीतरी आपल्याला माहिती देते, त्यांच्याविषयी काहीतरी आपल्याला फलित सांगते. त्याचबरोबर राहूला ज्याप्रमाणे सर्प, असुर, तम, संहिकेय, रविशत्रू, अर्धकाय, फणी आणि महावीर्य अशी इतर नावं प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये आहेत, त्याचप्रमाणे केतूला ध्वज, शिखी, शिखी ध्वज, राहुपुच्छ आणि रौद्र अशी नावं केतूला आहेत. किंवा केतूचा उल्लेख करताना या नावाने पण उल्लेख केलेला आहे. यातला स्पष्ट म्हणजे राहुपुच्छ, पुच्छ म्हणजे शेपटी, राहूची शेपटी म्हणजेच केतू. त्यानंतर त्याचं दुसरं नाव रौद्र सुद्धा आहे आणि शिखी पण आहे आणि ध्वज आहे. सरसगट आपल्या सर्वांना माहीत असणारं जे नवग्रह स्तोत्र आहे त्या नवग्रह स्तोत्रामध्ये पलाश पुष्प संकाशम असा त्याचा उल्लेख केलेला आहे. पलाश म्हणजे पळस, पळसाचं झाड, आणि त्या पळसाच्या
फुलाप्रमाणे हा केतू आहे असं सांगितलंय. पळसाचं फूल रंगानं साधारणपणे तांबूस असतं, म्हणून केतूला तांबूस रंगाचा आहे असं म्हणणं योग्य नाही. कारण मुळात ही छाया असल्यामुळं, संपात बिंदू असल्यामुळं याला कुठला रंग नाही, असलाच तर काळा आहे, कारण सावली नेहमी काळी असते. परंतु पळसाच्या पानाप्रमाणे, पळसाच्या फुलाप्रमाणे याचा रंग आहे आणि तारकांच्या ग्रहांचं जे मस्तिष्क आहे, अशा राहूला, अशा केतूला मी नमस्कार करतो, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. कदाचित ज्या वेळेला या संपात बिंदूचं निरीक्षण केलं गेलं, कारण हे गुणधर्म एका दिवसात कुठल्याही ग्रहाचे, एका महिन्यात, एका वर्षात ठरलेले नाहीत. प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक राशीमध्ये, प्रत्येक नक्षत्रामध्ये कशी फळं आली हे 2-5 वर्षामध्ये ठरलं नाही. म्हणून ज्या वेळेला ह्या केतूविषयी विचार केला, कदाचित त्यावेळेला केतू हा मंगळाच्या जवळपास कुठेतरी असला पाहिजे, हा संपात बिंदू, आणि मंगळाचा रंग तांबडा आहे, म्हणून त्याला पलाश पुष्प संकाशम अशी संज्ञा दिली आहे. नंतर या राहूची, या केतूची ज्या वेळेला आपण फलादेश पाहू, केतूचे फलादेश पाहत असताना आपण आत्ताच मातामह म्हणजे आईचे वडील यांचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे एक महत्वाचं तत्व केतूच्या फलादेशामध्ये सांगितलंय की भौमवत केतू. भौमवत म्हणजे, भौम म्हणजे मंगळ, मंगळाप्रमाणे फळ देतो. केतू हा ग्रह मंगळाप्रमाणे फळ देतो. राहू शनीप्रमाणे फळ देतो आणि केतू मंगळाप्रमाणे फळ देतो. इथं आपण आता एकरूपता आणि समरूपता या 2 शब्दांमधला फरक आणि त्यांचा नेमका अर्थ समजावून घ्यायला पाहिजे. भूमितीमध्ये हे दोन्ही शब्द येतात, एकरूप त्रिकोण आणि समरूप त्रिकोण. एकरूप कोणाला म्हणायचंय की एक त्रिकोण उचलून दुसऱ्या त्रिकोणावर ठेवला की तो जसाच्या तसा बसेल, तिन्हीच्या तिन्ही बाजू त्या त्रिकोणाच्या आणि तिन्ही कोण एकदम समान असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असं समजलं जातं. पण समरूप वेगळं. एखादी वस्तू एखाद्या वस्तूवर ठेवल्यानंतर तंतोतंत जशी बसते, कॉपी पेस्ट, ती एकरूपता झाली. आणि आपला फोटो ही समरूपता आहे. आपण जर 5.5 फूट उंच आणि काय जाड वगैरे असू, तेवढंच जर आपण व्हायचं म्हटलं तर होणार नाही. तेवढा आपला फोटो घेऊन किंवा तेवढा पुतळा घेऊन आपल्याला फिरावं लागेल, हा मी हे सांगायला. पण आपला फोटो जर आपण खिशात ठेवला तर मी कसा आहे हे पटकन आपण आपली ओळख पटवू शकतो. ती समरूपता झाली.
मग वत या शब्दाचा अर्थ आपण आता इथे प्रमाणे म्हणजेच आपण समरूपतेच्या अर्थाने घ्यायचा आहे. शनी प्रमाणे राहू याचा अर्थ असा घ्यायचा आहे की शनी आणि राहू यांच्या गुणधर्मामध्ये समरूपता आहे, एकरूपता नाही. तसंच मंगळाच्या आणि केतूच्या गुणधर्मामध्ये समरूपता आहे, एकरूपता नाही. आता मंगळाचे गुणधर्म आपण सगळी त्याची चर्चा केलेली आहे. त्याप्रमाणे थोडेफार मंगळाचे गुणधर्म क्रोध, त्यानंतर त्याच्या पुढची पायरी संताप, संघर्ष, स्पर्धा, कलह, ताप, शारीरिक बाबतीमध्ये मेंदू, रक्त असे आपण पाहिले. तशाच थोड्याफार फरकानं केतूचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. मग केतू हा इतर ग्रहाप्रमाणे, बुधाप्रमाणे, गुरुप्रमाणे, शनीप्रमाणे शरीर प्रकृतीवर फारसा परिणाम करत नाही. म्हणजे केतू इष्ट असला काय किंवा अनिष्ट असला काय, त्याचे माणसाच्या आरोग्यावर फारसे दुष्परिणाम होत नाहीत. आता होतात कुठं, आणि आता ते पण दुष्परिणाम थोडेफार कालबाह्य झालेले आहेत. देवी, गोवर, कांजण्या, कंदुरो म्हणजे खाजवणे म्हणतो आपण, हे सगळं केतूच्या अंमलाखाली येते. आणि बऱ्याच प्रमाणात विद्रुपता. आता विद्रुपता ही काही वेळेला जन्मजात असू शकते, काही वेळेला जन्मानंतर येऊ शकते. म्हणून देवी आणि कांजण्या ह्याचा उल्लेख केतूशी केलेला आहे आरोग्यशास्त्रामध्ये. एखाद्याला देवी येऊन गेल्या, आता हा रोग सुद्धा कालबाह्य झालाय, परंतु काही वर्षापूर्वी काही लोकांना देवीची साथ यायची. त्यावेळी त्या माणसाचा चेहरा विद्रुप झालेला दिसतो आपल्याला. असे ठिपके किंवा खोलके त्याच्या चेहऱ्यावर पडायचे आणि ते कायमस्वरूपी राहायचे. काही लोकांना अंधत्व पण देवीमुळे यायचं. पण आता प्रगत वैद्यकशास्त्रानुसार हे रोग कालबाह्य झालेले आहेत. परंतु गोवर आणि कांजण्या हे रोग लहान मुलांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला अजून दिसून येतात. त्याच्या पण प्रतिबंधक लसी निघाल्या. म्हणून पुन्हा आपल्याला एवढं स्पष्ट करून म्हणता येत आहे की केतूचा शारीरिक आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. आता केतूचा दैनंदिन जीवनावर कोणता परिणाम होतो पाहूया. भौमवत केतू म्हटले. मंगळ युद्धाचं कारकत्व आहे, म्हणून केतूकडं सुद्धा युद्ध आणि संघर्षाचं फळ दिलेलं आहे. परंतु केतूचं फळ वेगळं आणि मंगळाचं फळ वेगळं. युद्धकालीन परिस्थितीमध्ये किंवा युद्ध परिस्थितीमध्ये, युद्धजन्य म्हणत नाही आपण, युद्ध चालू असणाऱ्या परिस्थितीमध्ये काही वेळेला एखाद्या पक्षाचा पराभव होतो. किंवा नेहमीच युद्ध म्हटले की एकाचा जय आणि एकाचा पराजय. आणि ज्याचा पराजय होतो तो पक्ष मागे मागे हटत जातो. मग मागे मागे हटत जाताना हा केतू काय करतोय, दिसन येईल. हा महत्वाचा गुण आहे केतूचा.
दग्ध भू धोरण स्वीकारतो. हा व्यवस्थित शब्दप्रयोग आहे. दग्ध भू म्हणजे ज्या जमिनीवरून तो मागं सरकतोय त्या जमिनीची, त्या भूभागाची वाट लावतो की जय मिळाला म्हणून पुढं चालून येणाऱ्या सैन्याला त्या भूभागाचा काहीही उपयोग होऊ नये. मग मागे सरकत असताना वाटेत असणाऱ्या वनस्पतींना आगी लावणे, आपली गावं आपणच उद्ध्वस्त करणे, जी काही पाणी साठवायची ठिकाणं आहेत, विहीर असेल, आड असेल, काही वेळेला तळं असेल छोटं मोठं, त्यामध्ये विष टाकणे म्हणजे त्या शत्रू सैन्याला सुद्धा त्या पाण्याचा उपयोग होऊ नये. हा केतूचा मंगळाप्रमाणे असणारा गुणधर्म आहे. त्याला आपण दग्ध भूधोरण म्हणतो. म्हणून भौमवत केतू हे फळ इथं आपल्याला लागू पडतं. तसंच शत्रूचे गुप्त कटकारस्थान जे आहेत त्याच्यावर मात करण्याचं काम केतूकडे आहे. राहू गूढ ग्रह आहे. शनी गूढता हुडकून काढायचा प्रयत्न करतो. तसं केतू सुद्धा कटकारस्थानांचा मागोवा घेतो, प्रसंगी कटकारस्थान करतो. हा केतूचा गुणधर्म आहे. आपण कुठं पाहायला लागलो हे भौतिक जीवनामध्ये किंवा व्यावहारिक जीवनामध्ये. दग्ध भूधोरण, कटकारस्थाने आणि नंतर आता वैयक्तिक जीवनाचा विचार करताना केतूचा एक गुण आहे. हलक्या दर्जाची कामं करणारी जी माणसं आहेत, हलक्या दर्जाची कामं म्हणतो आपण. तसं मानवी जीवनामध्ये कुठलंच काम हलकं नाही. तरी परंतु व्यावहारिक बाबतीमध्ये जी कामं हलक्या दर्जाची धरली जातात, ऑपरेशन करणं हे काम हलक्या दर्जाचं नाहीये. भरमसाठ मोठीच्या मोठी तोलेजंग इमारत उभी करणं हे काम हलक्या दर्जाचं नाही. पण ऑपरेशन नंतर निर्माण होणारा कचरा, कापसाचे बोळे वगैरे उचलून टाकणे हे त्यातल्या त्यात कम्पॅरेटिव्हली हलक्या दर्जाचं काम झालं. इमारत बांधत असताना पडलेली वाळू, माती, दगड इकडे इकडे पडलेली गोळा करून बाजूला टाकणे हे कम्पॅरेटिव्हली हलक्या दर्जाचं काम झालं. मग हलक्या दर्जाची काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती, ज्या व्यक्तीचा केतू शुभ स्थितीमध्ये आहे त्यांना अतिशय फायदेशीर ठरतात. आणि ज्या व्यक्तींचा केतू शुभ स्थितीत नाही त्यांना ते नुकसानकारक ठरतात. आता या 25-50 वर्षामध्ये मुकदम हा एक प्रकार निघालाय. आणि काही शहर गावामध्ये एजन्सीज आहेत. आम्हाला 1-2 वॉचमन पाहिजे, आम्हाला 20-25 ऊसतोड कामगार पाहिजे, असं त्या कंपनीला किंवा त्या एखाद्या माणसाला सांगायचं आणि त्यानं ते आपल्याला पुरवायचं. मग हे जे एजन्सीचं काम करतात माणसं पुरवण्याचं, त्यांच्या कुंडलीमध्ये केतू शुभ स्थितीमध्ये सापडतो. म्हणजेच दलाली करणे, काही लोक एकत्रित करून विशिष्ट कामासाठी लोकांना पुरवणे,
आणि त्यावर आपण नफा कमवणे यासाठी त्या व्यक्तीला केतूचे सकारात्मक फलित मिळणं आवश्यक आहे आणि अशा लोकांचा केतू शुभ स्थितीमध्ये असतो. पूर्वी थोडंसं विषयांतर करून आपल्याला म्हणायचं आहे की चांडाळ योग हा आपण एक विषय पाहिला गुरुग्रहाची माहिती घेत असताना. आणि काही फार थोडे ज्योतिषी गुरु आणि केतू जरी एकत्र असतील तरी देखील चांडाळ योग मानतात आणि आपण त्यावेळेला स्पष्ट करून सांगितले की हा चांडाळ योग होत नाही. राहूचा जास्तीत जास्त परिणाम सूर्यावर होतो वाईट आणि केतूचा जास्तीत जास्त परिणाम चंद्रावर होतो वाईट. पण गुरु केतू एकाच राशीत असणं, जवळजवळ असणं, क्वचित प्रसंगी त्यांची अंशात्मक युती असणं हा चांडाळ योग होत नाही. नंतर आपण आता पटापटा पुढे जातोय फारसं चर्चा किंवा स्पष्टीकरण न करता किंवा तेच ते कोणा न बोलता. याच केतूमुळे ग्रहण योग येतात, विशेष करून चंद्रग्रहण. सूर्य अधिक राहू आणि बरोबर त्याच्या पुढे चंद्र अधिक केतू आले की त्यावेळेला चंद्रग्रहण लागतं आणि त्या दिवशी पौर्णिमा असते. हा खगोलाचा भाग आहे आणि हे चंद्रग्रहण केव्हा लागेल, पृथ्वीच्या कोणत्या भागावरून दिसेल, हा खगोलाचा आणि भूगोलाचा विषय आहे. त्याची पण माहिती आपल्याला पाहिजे. पण तुलनात्मक दृष्ट्या सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहणाचा कालावधी जास्त असतो. सूर्यग्रहणाप्रमाणेच खग्रास, खंडग्रास, मांद्य, छायाकल्प असे चंद्रग्रहणाचे प्रकार आहेत. आणि चंद्रग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो, विशेष करून मानवी मनावर परिणाम होतो, सृष्टीवर परिणाम होतो. ते ग्रहण प्रत्येक पौर्णिमेला लागत नाही आणि ज्या ज्या वेळेला ग्रहण लागतं त्यावेळेला आपल्याला दिसेलच असं नाही, कारण आपण पृथ्वीच्या कोणत्या भागावर आहोत किंवा गणिताच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर कुठल्या अक्षर रेखांशावर आहोत हे पाहावं लागतं. त्यानुसार त्या ग्रहणाचं आपल्याला स्थिती आणि ग्रहणाची कालमर्यादा अवलंबून असते. पण एक लक्षात ठेवायचं आहे की चंद्रग्रहणाचा दिवस फलज्योतिषामध्ये जेवढा अशुभ धरला जातो त्यापेक्षा ग्रहणानंतरचा दुसरा दिवस, त्याला करी दिन म्हणतात, हा जास्त अशुभ धरला जातो. का तर ग्रहणाच्या वेळी होणारे जे काही वातावरणातले बदल आहेत ते पृथ्वीपर्यंत यायला आणि पृथ्वीवर त्याचा सगळीकडं प्रसार, निवडणुकीतला प्रसार नव्हे हा, व्हायला काही कालावधी लागतो. आणि म्हणून तो कालावधी चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशीचा धरलाय, सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशीचा धरलाय, त्याला करी दिन म्हणतो. तसं प्रत्येक शुक्ल प्रतिपदा आणि प्रत्येक वद्य प्रतिपदा ही करी दिन असते. म्हणजेच अमावस्यानंतरचा पहिला दिवस आणि पौर्णिमेनंतरचा पहिला दिवस. हा विषय फार वेगळा आहे आणि अभ्यास करायला योग्य आहे. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्याची फळं समजून घेणं आवश्यक आहे. एवढा आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो की चंद्रग्रहणाचे परिणाम
वातावरणावर आणि बऱ्याच वेळेला माणसाच्या मनावर झालेले आपल्याला दिसून येतात. पुरातन काळापासून ग्रहण म्हटले की भीती ही अजून सुद्धा माणसाच्या मनामध्ये आहे, विशेष करून स्त्री वर्गाच्या मनामध्ये आहे. मग ते कुठल्याही धर्माच्या असो, कुठल्याही प्रदेशात असो, ग्रहणाविषयीचं औत्सुक्य म्हणजे चंद्रकेतूची युतीचं औत्सुक्य, त्याचे होणाऱ्या परिणामाचं औत्सुक्य हे प्रत्येक भूप्रदेशावर आहे. विशेष करून महिला वर्गावर आणि विशेष करून गर्भवती महिला वर्गावर त्याचा जास्त दचका त्यांनी घेतलेला असतो. हा संशोधनाचा विषय आपण अनेक लोकांच्या निरीक्षणावर सोडूया. नंतर या केतूचा म्हणजे नकारात्मक केतूचा किंवा निगेटिव्ह केतूचा दुसरा एक वाईट परिणाम आहे की त्या माणसाला काही ना काहीतरी त्रास सतत होत असतो आणि हा त्रास होण्याला त्याची मानसिक स्थितीच जबाबदार असते. चंद्रकेतू, चंद्राच्या चतुर्थात केतू, चंद्राच्या अष्टमात केतू किंवा चंद्राच्या व्ययात केतू असेल तर निश्चितपणे आपण असं समजावं की कुठून ना कुठून तरी कसला ना कसला तरी त्रास त्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये निश्चित होत असतो आणि हा त्रास नक्की कशामुळे होतोय, कुणामुळे होतोय हे लक्षात येत नाही, परंतु तो माणूस त्रासला जात असतो. हा केतूचा परिणाम आहे. आणि म्हणून जर आपल्याला एखाद्याची कुंडली माहीत नाहीये किंवा त्या व्यक्तीला त्याची तारीख वेळ लक्षात नाहीये आणि तो जर आपल्याकडे अशी तक्रार घेऊन सारखा सांगायला लागला तो त्रास होते बघा, फार त्रास होते. कसा होते, कशामुळे होते सांगता येत नाही, पण होते. याचा अर्थ की त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये केतू नकारात्मक आहे आणि मग त्यावेळेला आपण त्याला केतू ग्रहाची उपासना करायला सांगायचं. नंतर केतूचा दुसरा एक परिणाम किंवा केतूचा दुसरा एक फार महत्त्वाचा लक्षात घ्यायसारखा परिणाम आहे, तो म्हणजे औषधांचे दुष्परिणाम. ज्यांचा केतू ऋण आहे म्हणजेच एक तर अशुभ ग्रहांनी युक्त, अशुभ ग्रहांच्या प्रतियोगात, पाप कर्तृयोगात, वैत राशीत, वैत नक्षत्रात आहे, निश्चितपणे त्या माणसांनी औषधोपचार घेताना फार काळजीपूर्वक राहावं लागतं. तज्ज्ञ आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःवर औषधोपचार करून घ्यावेत. कारण राहू जसं गूढत्वाचं कारक आहे तसं केतू हा निदानाचं कारकत्व आहे. त्या व्यक्तीला होणाऱ्या त्रासाचं निदान लवकर होत नाही आणि झालं तर बऱ्याच वेळेला चुकीचं निदान होतं आणि चुकीच्या निदानानुसार केलेले औषधोपचार त्याला अतिशय त्रासदायक, नुकसानकारक, प्रसंगी धोकादायक ठरतात. म्हणून निश्चितपणे आपल्याला असं पुन्हा सांगावं लागतंय की ज्यांचा केतू निगेटिव्ह आहे अशा लोकांनी निम हकीम खतरे में जान अशा लोकांकडून औषधोपचार करून घेऊ नयेत. औषधाची गरज प्रत्येकाला आहे. तुम्हाला मला तसा केतू कुठल्या ठराविक अशा व्याधीचं कारकत्व केतूकडे नाही. आता या औषधाचा विषय निघालाय म्हणून आपल्याला सांगायचंय की भौमवत केतू
मंगळाप्रमाणे केतूची फळं. मग मंगळाचा दुसरा एक गुण आहे की शस्त्रक्रिया. आणि मग त्याच्या समोरतेप्रमाणे जर केतूच्या शस्त्रक्रिया पाहायच्या झाल्या तर त्या फार विचित्र येतात. फार म्हणजे फार माणसाला आयुष्यातून उठवणाऱ्या शस्त्रक्रिया येतात त्या. फॉर एक्झाम्पल, काही कारण नाहीये, अल्प प्रमाणामध्ये मधुमेह आहे, पायाला जखम झाली, जखम सरळ चालली, साखर नियंत्रणात आहे, डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतायत, ती व्यक्ती पण पथ्य पाणी पाळते, डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार वागते, तरी परंतु जखम भरून येत नाही आणि तो अवयव कापून टाकावा लागतो. त्याला गँग्रीन सुद्धा म्हणतात. आणि ह्या गँग्रीनचं कारकत्व भौमवत केतू इकडं आता आपल्याला जोडावं लागतं. कारण शस्त्रक्रिया, पण केतूची शस्त्रक्रिया ही फार विचित्र स्वरूपाची, माणसाला डोळं पांगळं करते. त्या औषधाच्या विषयावरून विषय निघाला. बऱ्याच वेळेला अशा ऋणकेतू असणाऱ्या व्यक्तीवर चुकीचे औषधोपचार केले जातात. निदान लवकर न झाल्यामुळे रोग बळावत जातो आणि प्रसंगी गंभीर परिस्थिती निर्माण होते. आता निदान लवकर होत नाही म्हणजे काय? एका उदाहरण घेऊया. हा न्यूमोनिया आहे का टीबी आहे? पटकन निदान त्या व्यक्तीच्या प्रकृतीचं डॉक्टरला होत नाही. मागे एक्सरेचा जमाना होता त्यावेळेला त्या एक्सरेला असणारे पॅचेस पाहून इफ इट इज ट्युबरक्युलोसिस और न्यूमोनिया, कारण खोकला दोघांमध्ये पण आहे, मग डॉक्टर गोंधळा जायचा आणि रुग्णावर कदाचित टीबी असताना न्यूमोनियाचे उपचार करायचे, न्यूमोनिया असताना टीबीचे उपचार करावे लागतील. अशा वेळेला त्या डॉक्टरची पण फसवत होते आणि पेशंटची तर होतेच होते. म्हणून नेहमी ज्याचा केतू दूषित आहे अशा व्यक्तीनं तज्ज्ञ डॉक्टरांचा, तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा. त्यांनी केलेल्या औषध योजनाच आपण अवलंब करावा त्याचा. दुसरा एक प्रकार, काय झालं काय नाही, त्याला त्या इंजेक्शनची रिॲक्शन आली आणि मग अंगावर पुरळ उठले, पप करायला लागला, चक्कर येऊन पडला, अमकं तुमकं, फटाफटा दुसरे उपचार केले आणि मग तो नॉर्मल झाला. हे औषधाची रिॲक्शन हे केतू बळ नसण्याचं महत्वाचं लक्षण आहे. म्हणून कोणतेही औषध घेत असताना आपण आपली पत्रिका पाहावी असं मी म्हणत नाही. परंतु जर का एकदा आपल्याला एखाद्या औषधाची रिॲक्शन आलेली असेल तर आपला केतू दुबळा आहे, नकारात्मक परिणाम देणार आहे हे त्या माणसानं ओळखावं. आणि पुन्हा जर कधी तो आजारी पडला, त्याला कुठली व्याधी जडली, तर डॉक्टरांना सुद्धा आधीच सांगावं की बाबा असं मी अमका औषध घेतलं होते, त्याची मला रिॲक्शन आहे. हे नकारात्मक केतूचा मोठा दुष्परिणाम आहे. ॲलर्जी, ज्याला आपण वावडं म्हणतो, ॲलर्जी ही सुद्धा केतूच्या आधिपत्याखाली येते. पुन्हा स्पष्ट शब्द. आणि ॲलर्जी कशाची असेल ही हुडकण्यामध्येच वर्ष 6 महिने 2 वर्ष जातात. परंतु ॲलर्जी नेमकी कशाची कळत नाही. हवेची आहे, धुराची आहे, धुळीची आहे, काही एखाद्या खाद्यपदार्थाच्या आहे, काही एखाद्या असणाऱ्या सौंदर्य प्रसाधनाची आहे. एवढंच काय, कोणाकोणाला साबणाची पण ॲलर्जी असू शकते. तर ही ॲलर्जी निर्माण करण्याचं काम केतूकडं आहे. रोगाचं निदान चुकतं,
म्हणून चुकीचे औषधोपचार होतात. आणि त्याहीपेक्षा जबरदस्त केतूचा दुसरा जर कुठला दुष्परिणाम असेल तर ते म्हणजे राहूप्रमाणे केतू बिघडला असताना सुद्धा कमालीची मस्तिष्क पीडा निर्माण होते. पुन्हा काल आपण चर्चा केल्याप्रमाणे कानात दोष आहे का, नाकाचं हाड वाढलंय का, डोळ्याला नंबर लागलाय का, अजून काही रक्तदाब आहे का, हे डॉक्टर अनेक बाबतीत प्रयत्न करतात, अनेक दिशांनी चाचपणी करतात आणि नंतर त्याच्या मस्तिष्क पिढीवर उपचार केले जातात. परंतु सहजासहजी आटोक्यात न येणारी मस्तिष्क पीडा ही केतूच्या अंमलाखाली येते. आता एवढे केतूचे व्यावहारिक दुष्परिणाम आणि चांगले परिणाम कोणचे, तर दलालीमध्ये माणसे पुरवणे, कंत्राटी कामगार पुरवणे, अशामध्ये धनलाभ होणे, असे आपण सकारात्मक परिणाम पाहिले, त्याचे दुष्परिणाम पण पाहिले. आता केतूचा आणि अध्यात्माचा विशेष संबंध आहे. प्रत्येक ग्रहाचा आणि अध्यात्माचा संबंध आहे. प्रत्येक ग्रहाचा आणि भक्ती मार्गाचा संबंध आहे, एक्सेप्ट मार्स, मंगळ सोडून. सूर्याचा भक्ती मार्ग आहे, चंद्राचा आहे, शुक्राचा आहे, शनीचा आहे, गुरुचा आहे, बुधाचा आहे, राहूचा पण आहे, गूढ विद्या, कर्णीधरणी, भूत बाधा, पिशाच बाधा वगैरे. तसा केतूचा पण अध्यात्म आहे. पण एक महत्वाची अतिशय गोष्ट लक्षात ठेवायची की अध्यात्माची प्रगती करण्यासाठी, आता आपण अजून एकदा आपल्याला स्पष्ट करायचंय, केतूचं अध्यात्म वेगळं आहे. केतूचं अध्यात्म भक्ती करणे नव्हे, केतूचं अध्यात्म जप करत बसणं नव्हे. योगविद्या, प्राणायाम, कुंडलिनी जागृत करणे, कुंडली नव्हे कुंडलिनी म्हणतो, जे या शास्त्रामध्ये तज्ज्ञ आहेत योगशास्त्रामध्ये त्यांना ह्या शब्दाचा अर्थ कळतो, कुंडलिनी. पुन्हा आपण पाहतोय योगविद्या, प्राणायाम, कुंडलिनी जागृत करणे, या ज्या आध्यात्मिक बाजू आहेत, समाधी अवस्थेपर्यंत जाणे, या सगळ्या बाजू येतात ते केतूच्या अंमलाखाली येतात. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं, या सगळ्या बाबीचा न चुकणारा संबंध आपल्या प्रकृतीशी. तुझ्या पाठीचा कणा जर नीट नसला तर ताठ बसून तू जप करू शकणार नाहीस. संधिवात असला तर पद्मासन घालू शकणार नाही. अजून दुसरा कुठला शारीरिक त्रास आहे तर तू वेगवेगळ्या प्रकारची आसनं, योगासनं करू शकणार नाहीस. म्हणून हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की आध्यात्मिक प्रगतीसाठी लागणारी शारीरिक क्षमता केतू देतो. हे नीट लक्षात घ्या. देन अँड देन वी कॅन प्रोग्रेस, तरच आपण प्रगती करू शकतो योगासनामध्ये वगैरे. केतूकडे मंत्र आहेत, तंत्र नाही. तंत्र राहूकडे, होम पेटवणे, छव मंत्र करणे, काहीतरी त्यामध्ये आहुती टाकणे, कालच आपण चर्चा केली तसं, काळे कपडे, केस मागं टाकणे, कपाळावर काहीतरी काळा, निळा, पिवळा, हिरवा रंग किंवा भुकटी धारण करणे, जवळ हाडं बाळगणे, कमंडलू वगैरे, ते सगळं राहूचं कारकत्व आहे. हे राहूकडे गुण आहेत ते. केतूकडे तंत्र नाही, केतूकडे मंत्र आहेत. मंत्राचा जप, मंत्राचं मनन हे केतूच्या अखत्यारीमध्ये येतं. दुसरं एक आहे, अजून थोडं आपल्याला मागं जायचंय की
बहुतेक प्रत्येक माणूस त्या गुणामध्ये मोडतो की त्याला एखादी गोष्ट आवडत नाही खाद्यपदार्थापैकी. आंबा न आवडणारी व्यक्ती सहसा आपल्याला पाहायला मिळणार नाही. पुरणपोळी न आवडणारी व्यक्ती सहसा पाहायला मिळणार नाही. परंतु काही व्यक्ती अशा आहेत त्यांना आंबाच आवडत नाही. कोणी कोणी पुरणपोळीच खात नाही. कोणी आंबा खातात पण आंब्याचा रस खात नाही. कोणी आंब्याचा रस खातात परंतु आंबा खात नाही. ही सगळी जी गोळाबेरीज आहे एखाद्या पदार्थ न आवडण्याची, ॲलर्जीची नव्हे, ॲलर्जीची तर कारकत्व केतूकडे आहेच, पण एखादा विशिष्ट पदार्थ न आवडण्याची काही काही लोकांना तर वास सुद्धा नको वाटतो. कोणाला कांद्याचा नको वाटतो, कोणाला कोथिंबीरचा नको वाटतो, कोणाला लसणाचा नको वाटतो. हे सगळं केतूच्या अंमलाखाली येतं. ज्याचा केतू बिघडला त्याला कुठल्या ना कुठल्या तरी पदार्थाचं त्याचं तिरस्कार असतोच. आणि एक गोष्ट, बालपण आणि वृद्धत्व या दोन बाबी माणसाच्या आयुष्यामध्ये विचार करायला लावणाऱ्या आहेत. ज्याचं बालपणच खचर गेलेलं आहे नैराश्यामध्ये, आणि विशेष करून अश्विनी मघा मूळ, अश्विनी मघा मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना जन्मताना केतू महादशा येते. मग चंद्रानं किती अंश भोगले त्याच्यावर त्याचे अंश किती भोगायचे राहिले हे ठरते. परंतु अशा व्यक्तींचं बालपण अतिशय खडतर गेलेलं असतं आणि मग एक प्रकारची नैराश्याची भावना त्या माणसाच्या मनामध्ये टिकून राहते कुठपर्यंत, जोपर्यंत ते तरुण होत नाही तोपर्यंत. आणि पुन्हा वृद्धावस्थेतील मनोदौर्बल्य हे पण केतूच्या अंमलाखाली येतं. काही काही माणसं 80, 85, 90 वर्षाची जर झाली, जे कोणी सौभाग्यशाली आहेत ते होतात. ते मनानं खणखणीत असलेले आपण पाहतो. आणि काही काही माणसं 50शी उलटली की मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात. का तर त्यांचा केतू कमकुवत असतो. नंतर म्हणजे वृद्धावस्थेमधलं मनोदौर्बल्य जे आहे ते मनोदौर्बल्य केतू निर्माण करतो. केतूचा दुसरा एक याहीपेक्षा वाईट गुण आहे किंवा निगेटिव्ह इफेक्ट, दुष्परिणाम भोगायला लावतो. म्हणजे तो नात्यामध्ये वितुष्ट आणतो. बुधाची चर्चा करत असताना आपण पाहिलं तसंच आहे केतूचं. केतू हा नात्यामध्ये वितुष्ट आणतो, नातेवाईकामध्ये वैर निर्माण करतो. जर केतू पीडित असेल तर त्याचे नातेवाईक त्याच्यापासून दुरावतात. हा एक त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता या केतूचे विषय कोणते आणि केतूचा शिक्षणात काय उपयोग आणि या केतूचा व्यवसायात काय उपयोग? अध्यात्माशी संबंधित, योगविद्येशी संबंधित, योगासनाशी संबंधित, शारीरिक आरोग्याविषयी संबंधित, त्यात पैलवानकी सुद्धा आली. हे सगळे विषय केतूच्या आधिपत्याखाली येतात. आणि धार्मिक वस्तूंचा व्यवसाय, व्यापार हा केतूच्या आधिपत्याखाली येतो. एखाद्या देवळासमोर प्रसाद भांडार असणं, धार्मिक पुस्तकांचं दुकान असणं, धार्मिक साहित्याचा व्यवसाय असणं हे जास्त करून केतूच्या अंमलाखाली येतं. आणि बऱ्याच वेळेला केतूचं चांगलं बळ असणाऱ्या व्यक्ती चांगले भटजी होतात, पुरोहित होतात. त्या त्या धर्माप्रमाणे कोणी मौलाना होतील, कोणी बिशप होतील, फादर होतील.
परंतु धर्मकार्य करण्याचं काम हे पॉझिटिव्ह केतूला चांगल्या पद्धतीने जमतं. अजून एक गोष्ट आहे की केतू निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तीमध्ये कुठली तरी सारखी तळमळ चालू असते. माणसं ती तळमळत असतात. आता कशानं तळमळतात ही त्यांना माहिती. आपल्याला कुंडलीवरून अंदाज येऊ शकतो ते कशासाठी तळमळतात ते. चंद्र कुठे, चंद्राची स्थिती काय आहे, कारण तळमळ मानसिकच असते. परंतु ती सतत तळमळतात आणि ही तळमळ लोकांना दिसून येते. दुसरा एक केतूचा वाईट गुणधर्म आहे, तसाच चांगला पण आहे. काही लोकांना विंचू चढतो, काही लोकांना विंचू चढत नाही. म्हणजे विषबाधा शरीरभर पसरवण्याचं किंवा विषदंश आहे तिथं थांबवण्याचं काम केतूकडं आहे. आता आपल्याला एका फार मोठ्या वेगळ्या विषयाकडे यायचं आहे. केतूचा जास्तीत जास्त परिणाम कोणावर होत असेल तर बुधावर होतो. बुध केतू चांगलाही होतो आणि वाईटही होतो. बुध काही प्रमाणात भाषेचं कारकत्व त्याच्याकडे आहे किंवा शब्द प्रभुत्व थोडंफार बुधाकडे आहे. शब्द पांडित्य म्हणूया. आणि ज्याच्याकडे शब्द पांडित्य आहे, ज्यांचा बुध चांगला आहे, त्यांना ती मांडण्याची कला पण चांगली अवगत आहे. आणि म्हणून ज्यांची बुध केतू शुभ स्थितीमध्ये आहेत अशा व्यक्ती साहित्याचं लिखाण चांगल्या प्रकारे करू शकतात. आपला आता शेवटचा मुद्दा चर्चा करायचा. मग ते कोणतं साहित्य असेल तर वेदावरची टीका टिप्पणी आहे, समीक्षण आहे, एखाद्या धार्मिक ग्रंथावरचं समीक्षण आहे, गीता रहस्यासारखा प्रकांड पांडित्यानं परिपूर्ण असलेला ग्रंथ आहे. हे कोणाच्या अंमलाखाली येते तर बुध केतू, त्याला गुरुची जोड पाहिजे. बुध केतूच्या लाभामध्ये जर गुरु असेल तर अतिशय विचार करायला लावणारं, तत्वज्ञान सांगणारं साहित्य त्या व्यक्तीच्या हातून निर्माण होतं. आणि त्याला जर शुक्राची जोड मिळाली तर शृंगार रसप्रधान साहित्य निर्माण होतं. इथं आपल्याला अवतीभोवती आपल्या अशा व्यक्ती आहेतच, तरी परंतु इतिहासातल्या 2 व्यक्ती आपल्याला पाहिजेत. एक महर्षी व्यास आणि दुसरा कालिदास. मागे जुन्या काळामध्ये टेलिफोन नव्हते, मोबाईल नव्हते, पोस्ट हा विषय नव्हता. मग पत्र कसं पाठवायचं, आपला निरोप कसा पोचवायचा, आपली प्रेयसी आपला प्रियकर लांब गेला आहे, परगावी गेला आहे, तर असं म्हटलं जातं की कबुतरामार्फत त्याच्या तोंडामध्ये चिठ्ठी द्यायची आणि मग ती नेमकं ते कबूतर त्या प्रिय व्यक्तीला नेऊन द्यायचं. पण मुळात जे दरिद्र आहेत, त्यांना कबूतर पाळण्याची होत नाही किंवा ज्यांच्याकडून ते होत नाही, त्यांनी काय करावं. असाच एक माणूस डोंगरावरनं भरकटत फिरत असताना, गुरं राखत असताना, आणि त्याची प्रेसी परदेशात परगावात असताना आता तिला काय म्हणून निरोप पाठवा. पण निरोप पाठवता येईल, परंतु कोणाबरोबर पाठवावा हे कोडं निर्माण झालं. आणि योगायोगानं
त्या व्यक्तीला केतू, बुध आणि शुक्र यांचं चांगलं पाठबळ होतं, म्हणून मेघदूत यासारखं अजरामर काव्य निर्माण झालं की त्यानं आपला निरोप ढगाबरोबर पाठवला. आणि काय निरोप आहेत, काय काव्य आहेत, अवश्य म्हणजे अवश्य वाचा. येत नसेल त्याचं भाषांतर वाचूया आपण. आणि दुसरं, ज्याच्या केतूच्या लाभात ज्याला बुध गुरु आहे, थोडंफार मंगळाचं पाठबळ आहे, चंद्र चांगला आहे, अशी माणसं, अशा व्यक्ती वेदांची पुनर्रचना करू शकतात. महर्षी व्यास महाभारतासारखं महाकाव्य लिहू शकतात. अध्यात्मानं ओतप्रोत भरलेला, भक्तीनं ओतप्रोत भरलेला रामायणासारखा महत्वाचा महाकाव्य महर्षी वाल्मिकी लिहू शकतात. कोणामुळे? मूळ त्याला बुध शुक्राचं जरी पाठबळ गरजेचं असलं तरी मूळ केतू चांगला पाहिजे, केतूचं बळ पाहिजे. आणि जर केतूचं बळ नसेल तर अशा कलाकृती त्या माणसाच्या हातून पूर्ण होणार नाहीत. अभिज्ञान शाकुंतल, त्याला पदवीच आहे अभिज्ञान. अभिज्ञान शाकुंतल हे डोक्यावर घेऊन नाचला जर्मन कवी गेटे. आणि जर्मन भाषेतलं जेव्हा त्याला भाषांतर वाचायला मिळालं तेव्हा त्यानं स्वतःहून संस्कृत भाषा शिकला आणि मग त्याला त्या शाकुंतल नाटकाची गोडी कळाली, शाकुंतल नाटकाचा अर्थ कळाला. इतके महत्व केतूच्या लाभामध्ये जर बुध शुक्रासारखे, चंद्रासारखे ग्रह असतील तर. आणि जाता जाता केतू चांगली वचनं सांगायचं सांगतो. हस्तस्य भूषणम दानम, जाता जाता सांगून जातो. कशाचं काय भूषण आहे, कशाचं काय भूषण आहे. हाताचं भूषण काय आहे तर दान आहे. दान करणे हे हाताचं भूषण आहे. परोपकारार्थ फलंते वृक्षाः, हे केतूनं आणि केतूच्या लाभात, केतूच्या भाग्यात असणाऱ्या बुधानंच सांगावं. त्याला जर शुक्रबळ असेल तर पुन्हा तो म्हणे सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते कामातुराणां न भयं न लज्जा. समर्थाचे घरचे श्वान त्यास देती सर्व ही मान. आपल्याला त्या ओठाठेवीकडे जायचं नाही, परंतु इतकं चांगलं जाता जाता सोप्या भाषेमध्ये थोड्या शब्दामध्ये मोठा आशय निर्माण करण्याचं काम केतूच आहे. आणि मुळातच केतू आध्यात्मिक आहे. केतू बाष्कळ बडबड करत नाही, चांगलंच करतो. जर त्याच्या लाभामध्ये किंवा भाग्यामध्ये बुध किंवा गुरु बुध किंवा बुध गुरु शुक्र असतील तर. आणि आता अगदी मनोरंजक एकच किस्सा सांगायचा आहे. सुभाषिताबरोबर काव्याच्या कोटी करण्याचं काम केतूकडे आहे. केतूकडे आहे. ज्या व्यक्तींना, पुन्हा एकदाच रिपिटेशन करतोय मी, केतू अतिशय बलवान स्थितीत आहे, त्याला बुधबळ चांगलं आहे, गुरुबळ चांगलं आहे, शुक्रबळ चांगलं आहे, इतकं केतूचं महत्व आहे, तर त्या व्यक्ती अतिशय चांगल्या प्रकारचं काव्य, ललित साहित्य, शृंगार रसप्रधान साहित्य आणि मंगळाचं बळ असेल तर युद्धस्रम्या कथा, युद्धावरचं साहित्य निर्माण करू शकतात. आता काव्यातली कोडी म्हणजे फक्त दोनच उदाहरणं तुम्हाला सांगतो. गौरी मुखम चुंबती वासुदेवः, गौरी म्हणजे पार्वती,
पार्वतीच्या मुखाचं चुंबन वासुदेव मुनी विष्णू घेतो. लोक पायताना मारतील, अरे ती बायको कोणाची? शंकराची. हे सगळं आपलं आता मनोरंजन आहे. आणि तिचं चुंबन कोण घेतो? तर विष्णू. मग हे कोड सोडवायचं काम कोणाचं आहे? तर ह्या केतूचं आहे. का लोक माता किमुनेत्र रम्यम रते किमादौ कृते मनुष्यः को देव श्रेष्ठो वदवै क्रमेण गौरी मुखम चुंबती वासुदेवा. जगाची आई कोण? गौरी. पाहायला सगळ्यात चांगलं काय? तोंड. चंद्रमुखी, इंद्रमुखी म्हणतो आपण. लाडात आल्यावर, प्रेमात आल्यावर माणूस पहिल्यांदा काय करतो? चुंबती. आणि देवामध्ये श्रेष्ठ कोण? ह्याची उत्तर क्रमानं द्या. गौरी मुखम चुंबती वासुदेवा को देव श्रेष्ठ वदवै क्रमेण का लोक माता गौरी किमुनेत्र रम्यम मुखम रते किमादौ कुर्ते मनुष्य हा चुंबती. आणि को देव श्रेष्ठ हा, देवामध्ये श्रेष्ठ कोण? वासुदेव. अशा पद्धतीचं प्रकांड पांडित्य केतूकडे आहे. आध्यात्मिक प्रकांड पांडित्य आहे. बाकी व्यावहारिक प्रकांड पांडित्य केतूकडे नाही, पण आध्यात्मिक आहे. अजून एक फक्त छोटीशी गंमत आहे. ठाठण ठठण ठण ठठठण ठठण ठा. अरे काय झालं हे? राजा दरबार भरून बसला होता. महाराज नेहमीची पद्धत काय? राजानं दरबारात येण्यापूर्वी सगळ्यांनी तिथं हजर राहायचं. पण आज काय झालं? राजा आला आधी आणि मागणं म्हणजे लवकर आला वेळेपेक्षा, आणि आधी मग मागणं एक 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 पंडित तिथे यायला लागले. आणि कोणी आला की राजा त्याला पहिल्यांदा म्हणाला ठाठण ठठण ठण ठठठण ठठण ठा. लोकाला काहीच कळेना. आणि मग एक महाकवी म्हणतात, रामाभिषेके जलमाहरंत्या हस्ताच्युतो हेम घटो युवत्या सोपान मार्गेण करोति शब्दम ठाठण ठठण ठण ठठठण ठठण ठा. राजाने टाळ्या वाजवल्या. हा प्रकांड पंडित झाला. याला केतूचं बळ जास्त आहे. केतू बरोबर बुधाचा आहे. काय म्हणतोय कवीनं? काय कोड सोडवलंय? रामाच्या अभिषेकाच्या वेळेला युवती सोन्याची कळशी घेऊन जिन्यावरून वर चालली होती आणि तिच्या हातातून तो घडा पडला आणि पायऱ्यावरून, सोपान म्हणजे पायरी, सोपान मार्गेण करोति शब्द. आवाज कसा आला त्या सोन्याच्या कळशीचा? जिन्यावरून पडल्यामुळं ठाठण ठठण ठण ठठठण ठठण ठा. ही काही थोडी उदाहरणं फक्त तुम्हाला दोन दिली, आपण पाहिली जाता जाता. एवढं प्रकांड पांडित्य आध्यात्मिक केतूकडं आहे. आणि हे सगळं केतूचं पुराण पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्याला एकच केतूचं म्हणणं असतंय. अनेक ओव्या संतांनी लिहिल्या, अनेक श्लोक लिहिले, अनेक सुभाषितं लिहिले, पण केतूचं लोकांना एकच सांगणे, शुभस्थितीतल्या एक तरी ओवी अनुभवावी. माऊलीने ओव्या भरपूर लिहिल्या ज्ञानेश्वरीमध्ये, पण शेवटी म्हणतायत काय? एक तरी ओवी अनुभवावी. अशा पद्धतीनं आपण केतूचं पौराणिक, व्यावहारिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक महत्त्व पाहिलं.